नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे गणित कसं सोडवायचं हे मी तुम्हाला एका सोप्या पद्धतीने सांगणार आहे। 15 वर्ष मुदतीसाठी एका रकमेवर गुंतवलेले सरळ व्याज मूळ रकमेच्या 3/4 पट असेल तर दशांश व्याजाचा दर किती। जर आपण जनरल उदाहरण जर पाहिलं तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला ही जी पट आहे ही पट आपल्याला पूर्णांकामध्ये दिलेली असते, पण ह्या उदाहरणामध्ये ही पट आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेली आहे, म्हणून हे उदाहरण सोडवायला आपल्याला थोडं किचकट वाटतं। तर हे उदाहरण कसं सोडवायचं सोप्या पद्धतीने, तर आपल्याला हे 3/4 पट दिलेली आहे, ती 3/4 पट इथे लिहून घ्यायची। 3/4 आणि त्याला गुणिले काय करायचंय 100 करायचं आहे आणि याला काय करायचं आपल्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं। आता 4 ने जर ह्याला आपण संक्षिप्त रूप दिलं तर 100 ला 25 चा भाग जातो आणि 25 गुणिले 3 बरोबर किती येतं 75 पट। म्हणजे आपण ह्या अपूर्णांकाच्या पटीचं रूपांतर पूर्णांकामध्ये करून घेतलं, म्हणजेच ही किती झाली 75 पट। तर आता आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे, म्हणून व्याजाचा दर काढायचा आहे। तर आता ह्या पटीला काय करायचं आहे वर्षाने भागायचं आहे। तर आता इथं आपल्याला पट किती दिलेली आहे तर 75 दिलेली आहे आणि त्याला 15 हे वर्ष दिलं आहे। ह्या 15 वर्षाने काय करायचंय भाग द्यायचा आहे। तर इथे 15 × 15 आणि 15 × 5 = 75, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 5%। म्हणजेच व्याजाचा दर हा किती झाला 5%।